Golharwadi, popularly known in Maharashtra for its spicy chilies. While the farmers in Golharwadi face many hardships growing their chili produce, they hardly get adequate returns for their hard work. And the reasons are many: fluctuating prices, unregulated spice market, increasing middlemen. For the years, they are still waiting for a better solution. While the Zilla Parishad school students from Golharwadi have developed a venture idea that not only helps farmers from their village to get the right value of their crop, but it also solves another big problem of employment for local women. जसे अमूलने त्याच्या गावचं नाव जगभर प्रसिद्ध केले, तसेच आम्हाला आमच्या गोल्हारवाडीचे नाव जगभर प्रसिद्ध करायचे आहे. एखाद्या छोट्याशा गावातील वाडीतील छोट्याशा मुलांच्या ज्या संकल्पना स्वप्न आहे, या स्वप्नांना जगण्यासाठी IFTने आणि एनपॉवरने आम्हाला खूप मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. The Golharwadi masala idea sounds quite simple, but yet it was very powerful. आम्ही शेतीमध्ये मिरच्या पिकवतो आणि मिरच्या भाव न मिळाल्यामुळे फेकून द्यावा लागते. ते मला खूप वाईट वाटलं. त्याचं काहीतरी केलं पाहिजे. मला त्यातून एक आयडिया सापडली की शेतकऱ्यांकडून कच्च्या मिरच्या जर न घेता त्या पिकवून जर त्याची पावडर केली तर यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा आहे. आमच्याच वाडीत अजून एक समस्या सापडली की ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा त्यांच्याच वाडीत मी रोजगार उपलब्ध करून देणार या व्यवसायाच्या मार्फत. As a trainer, you can go a bit and train, but it's really important for the ultimate mentee to take those learnings and implement that. They actually made a revenue earning successful venture out of Golharwadi masala. जाहिरात मी आणि तनुजा करतो WhatsApp, Facebook, Instagram आणि Snapchat. आम्ही आमची मिरची पावडर जवळपासचे सर्व मॉल, दुकान, आठवडे बाजार येथे ठेवले आहे आणि सरांच्या गाडीमध्ये स्टॉल उभा केला होता. पोस्टर लावून मिरची पावडर व धना पावडर मांडून तेथे आम्ही विकली. त्या दिवशी निर्मळ पिंपरी येथे बाजार होता. त्या दिवशी आमची 3,500ची विक्री झाली. तो दिवस आमच्यासाठी फार आनंदाचा होता, कारण ती आमची पहिली कमाई होती. जेव्हापासून आम्ही तुमचे मसाले वापरतोय तेव्हापासून आम्हाला थोडी मिरचीतून जे जेवणाचा आस्वाद आहे तो एकदम अशा चांगल्या प्रकारे भेटतोय. मिरची खूप छान आहे, मी वापरली, घरच्यांना खूप आवडली. सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमी होती की ते त्यांचा प्रोडक्ट सुपर मार्केटमध्ये सेल करू शकते का नाही. पण त्यानंतर जेव्हा त्यांनी सुपर मार्केटमध्ये प्रोडक्ट सेल केला, त्यांचा तो प्रोडक्ट फार आवडीने कस्टमरनी घेतला. त्याच्यामुळे सुपर मार्केट ओनर्स कडनं त्यांची डिमांड वाढली. त्यानंतर त्यांनी त्याच्यातनं 3,000 रुपये कमवले आणि काहीच महिन्यामध्ये त्यांनी अगदी 35,000 रुपयाचा पल्ला गाठला. आमची मिरची पावडर आम्ही मेगा सिटी जसे की पुणे, मुंबई या शहरांमध्ये नातेवाईकांच्या मदतीने पोहोचवणार आहोत. फूड लायसन आम्ही काढलेले आहे. हे फूड लायसन आहे आणि फूड टेस्टिंग मिरची पावडर व धना पावडरची फूड टेस्टिंगही केली आहे. त्याचे रिपोर्ट आमच्याकडे आहेत. म्हणजे एक वाडीतल्या छोट्या या मुलांना एक देश पातळीवरचं प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने या IFTने उभं करून दिलं. आणि ही नुसती गोल्हारवाडीच्या मुलांना प्रेरणा नाही, तर पूर्ण देशातील विद्यार्थ्यांना, हे नवोदित विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल यात शंका नाही.